नाशिकमध्ये होलसेलपेक्षाही कमी दरात चिकनची विक्री करणारे एकमेव विक्रेते म्हणजेच चिस्तिया चिकन सेंटर। लग्न समारंभ असो वा बर्थडे पार्टी असो, केटरर्स असो किंवा हॉटेल व्यावसायिक सर्वांसाठी ताजे चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, चिकन बोनलेस, ड्रमस्टिक्स, थाईज, चिकन सूप, तुकडा इत्यादी त्वरित मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण चिस्तिया चिकन सेंटर। आताच बाबू चिस्तिया यांच्याशी संपर्क करा। मोबाईल क्रमांक 7776872716 व आमचा पत्ता डॉक्टर धनंजय कदम यांच्या क्लिनिक समोर, खडकाळी, नाशिक। गजानन नाना शेलार लोक आग्रहास्तव लढवणार विधानसभा निवडणूक। गजानन नाना शेलार समर्थकांनी स्नेह मेळावा घेऊन केले शक्ती प्रदर्शन। नाशिकमधील प्रसिद्ध दंडे हनुमान मित्र परिवार तसेच माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी गजानन शेलार यांना पाठिंबा देण्यासाठी द्वारका परिसरातील शहनाई लॉन्स येथे स्नेह मेळावा आणि मिसळ पार्टीचे आयोजन केले होते। दंडे हनुमान मित्र परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांकडून या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात दंडे हनुमान मित्र मंडळ तर्फे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक विधानसभेतून कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी करावी असा ठराव राष्ट्रवादी युवा पदाधिकारी नंदन भास्करे यांनी मांडला व या ठरावाला तेजस शिरसाट यांनी अनुमोदन देत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला। यावेळी गोकुळ पिंगळे यांनी बोलताना सांगितले की गजानन नाना शेलार एक खंबीर नेतृत्व आहे। नाना हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत नवा चेहरा म्हणून समोर येतील, त्यामुळे नानांना जर मध्य नाशिक मधून तुम्हाला सर्वांना निवडून आणायचे असेल तर सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे व प्रत्येक पक्ष हा एक सर्वे करत असतो, त्या सर्वेनुसारच उमेदवारी मिळत असते। नानांना उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत नानांनी केलेली कामं पोहोचवली पाहिजे, जेणेकरून उमेदवार निवडताना नानाच आघाडीवर असतील व पक्षही त्यांनाच उमेदवारी देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। या मेळाव्यात गजानन शेलार यांनी बोलताना सांगितले की मी पक्षाचा एकनिष्ठ असा कार्यकर्ता असून पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन। जर पक्षाने मला नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी सांगितले तर पूर्ण ताकदीने लढून निवडून येण्याचा पूर्ण प्रयत्न आमचा असेल। मी पक्षाशी गद्दारी करणार नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो व नाशिक दिंडोरीची सीट निवडून आणली, त्याच पद्धतीने ज्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्यासाठी काम करेल। सर्वांना विश्वासात घेऊन दंडे हनुमानाने पुढील रणनीती आखावी व आपल्या कामाला लागावे असे सांगितले। या मेळाव्यात भूषण कर्डिले, शशी हिरवे, उमाकांत मोटकरी, विशाल चव्हाण, नंदन भास्करे यांच्यासह असंख्य नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत शेलार यांना उमेदवारी करण्याचे आवाहन केले। दंडे हनुमान मित्र मंडळ तर्फे व उपस्थित नागरिकांच्या वतीने गजानन नाना शेलार यांचा भव्य सत्कार करीत उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, भूषण कर्डिले, शशी हिरवे, उमाकांत मोटकरी, विशाल चव्हाण, सुरेश दडोल, संजय मंडलिक, भिकाभाऊ शिंदे, अजय तसंबड, नंदन भास्करे, तेजस शिरसाट, जयेश आमले, धनंजय राहणे, मंथन मोटकरी, भवनेश ई राऊत यांच्यासह दंडे हनुमान मित्र मंडळातील पदाधिकारी व गजानन शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दैनिक महासभेचे महासचिव श्री भूषण सरकर्डिले, महात्मा फुले समता परिषदेचे सन्माननीय शशीजी हिरवे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ॲडव्होकेट विशालजी चव्हाण, महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुरेशजी तलोट साहेब, दंडे हनुमान मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय उमाकांत मोटकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजूबाबा मंडलिक, भिकाभाऊ मंडलिक, विद्याबाबा शिंदे, उपस्थित सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आजयजी कसंबड, राष्ट्रवादीचे पदाधिकारी धनंजयजी राणे साहेब, तसेच उपस्थित आपण सर्व दंडे हनुमान मित्र मंडळाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आपण येथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी दंडे हनुमान मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपवतो।
असं जाहीर करतो. नाना नाही म्हणजे लक्षात घ्या की नाना एखादा प्रश्न मुळापासून कसा मार्गी लावतात, तर असा नेता आता आम्हाला मध्य नाशिकसाठी हवा आहे. ही आमची भावना नाही, लोकांची भावना आहे. लोक सर्व आपली उभे राहतात नानासाहेब, मी तुम्हाला 100% या माध्यमातून सांगू इच्छितो. एक गोष्टीने अनेक गोष्टी आहेत. जुना नाशकात जरी होतो तर जुना नाशकासाठी मोफत क्लासेस किती वर्ष त्यांनी हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून चालवण्यात आले. महिलांसाठी रोजगार मेळावा घेतला होता, तो तिथं राबवण्यात आला होता. एक नाही अनेक गोष्टी सांगायचं झालं तर भरपूर काही आहे. संरक्षण भिंत असेल, गाडगे महाराज मठाजवळ संरक्षण भिंत ही नाण्यांच्या कार्यकाळात त्यांच्या गुणाकाराने बांधली गेली होती. फाल्गुनेश्वर पूल, त्या पुलाचा मागे राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक लोकांनी पुढे सरसावले होते. एक माजी महापौर पुढे सरसावले होते. हरकत नाही, आपल्याला पुढे नाव नाही ठेवायचं, पण सदर पूल हा नाण्यांच्या कामात बांधला गेला. पंचवटी आणि जुने नाशिकला जोडणारा एक मोठा मार्ग त्या ठिकाणी तयार झाला. अशा अनेक कामं आहेत सांगायचं झालेलं. फक्त हे सांगायचं या ठिकाणी उल्लेख करण्याची गरज याच्यासाठी आहे की नाण्यांचं काम कसं आहे हे आपल्या सर्वांना सर्वसुद्धा आहे. एक नाणे कामं नाण्यांनी केलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी आज भाषण किंवा इतर पद्धतीचं स्वरूप न देता या ठिकाणी आपण तुमच्या भावना नाण्यांपर्यंत पोहोचवणार, तुमच्या काही सूचना असतील त्या आपण इथं पोहोचवणार आहे. या ठिकाणी मध्य नाशिक मधून उमेदवारी करत असताना नाना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले नानाचा थोडे आपलं चिन्ह आहे, हरकत नाही, आम्हाला सवय आहे. पण नानासाहेब येणारी विधानसभा लक्षात ठेवून खास हा स्नेहमेळा आम्ही तुम्हाला अंदाजात ठेवून बोलवला आहे. आमच्या भावना समजून घ्या, त्या माध्यमातून आपण हे सर्व लोक एकत्र झाले आहेत. या ठिकाणी नानांच्या जे सहकारी मंडळी आहेत, काही शुभचिंतक आहेत, त्याचप्रमाणे आमच्यासाठी समर्थक आहेत, हे सगळे या ठिकाणी एकवटले आहेत. त्यांच्या काही भावना आहेत. नक्कीच आपल्या मंडळाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्याचे सभासद वाढत चालले आहेत. भविष्यात मंडळासाठी देणग्या गोळा करणं, इतर गोष्टी हे विषय आहेत. पण इथे आल्यानंतर त्यांनी थोडा मजा घ्यायचा आहे. सर्वांनी सारा बनवून घ्या. खास करून तुम्हाला पण आम्ही नानांना सांगता आमंत्रण दिलं काल, आणि बोलवायचा आम्हाला हेतू हा आहे की धन्य आम्हाला भाऊ आहेत, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या 4.5 प्रभागांमधून नानांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या, प्रतिनिधित्व यशस्वीरित्या केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तेवढासा असा अवघड हा काही मतदारसंघ नाही आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये सगळ्यात मोठा प्रभाग हा 13 होता. मतदारसंख्या ही 13ची सगळ्यात मोठी होती, ज्याच्यातलं नाना 1 नंबरच्या मताने निवडून आले. ही पण एक आपली जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे नानांनी आतापर्यंत 12 लढाई लढले व त्याच्यात त्यांनी यश संपादन केलं. तर ते 1266 असतील, 800 अंगणवाडी महिला असतील, फक्त हे लोक नाही तर त्यांच्या परिवारासकट सर्व नाना तुमच्यासाठी लोक काम करण्यासाठी आतुर आहे. या सगळ्यांच्या भावना तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचण्याच्या म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. नानाची कार्यपद्धती पाहाल तसा हा मध्य नाशिकचा व्यास मोठा आहे. तरी सुद्धा मी सांगेल, एक कामाचं उदाहरण सांगतो की जुन्या नाशकाला जे काही पाणी पुरवठा होतो, काही जलकुंभ जुन्या नाशकात आहेत, तरी सुद्धा पोस्ट ऑफिसच्या एका जलकुंभातनं मोठ्या प्रमाणावरती आज मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि नंदनभाऊ बबलूशे, मी काही राजकीय म्हणून आलेलो नाही, मी बंडे हनुमान मित्रमंडळ आणि नानाचा मी कार्यकर्ता आहे. आणि आज पहिल्यांदा असं झालं की नाना साहेबांना मी फोनच केला नाही की मी येऊ, किती वाजता येऊ, काय येऊ, आणि त्यांनाही माहित नव्हतं मी येणार आहे उमेदवारीचा. आपले नानासाहेब आमदार होणार म्हणजे होणार आणि आपल्याला कळून दाखवायचं. नानासाहेब वारंवार सांगत असता आम्हाला, त्यांचा स्वभाव आहे तो
जाग्यावर नाही भेटलं तर नाही भेटलं असं नाही. मी वारंवार त्यांना सांगतो, नानासाहेब आपलं वय 70 झालंय, पण तुम्ही आहे 50 वर्षाचे. पण आपली ही जिद्द ही सोडायची नाही आणि आपल्याला ह्या वेळेस कुठल्याही परिस्थितीत आमदार व्हायचं म्हणजे व्हायचं. नंदन भाऊ, नानासाहेबांचे अनुभव सगळ्यांना माहिती, सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आलेले आहे. बबलू भाऊ, त्याच्यानंतर विशाल दादा, ही जबाबदारी आपली आहे. नानासाहेबांची जबाबदारी नाही, त्यांना निवडून आणण्याची ही जबाबदारी आपली आहे. आणि मी तन मन धनाने रात्रंदिवस त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि उमेदवारीचं मी त्यांना आधी पण सांगितलं, येत्या गेल्या 9 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी मला बोलवलं, त्याबद्दलही त्यांना कल्पना दिली की एक विधानसभा कुठली आपण घेतली पाहिजे. 3 महिन्यापूर्वी पण बोललो, 15 दिवसापूर्वी पण बोललो आणि 9 तारखेला पण बोललो. त्यांचा एक शब्द होता, तू मध्य नाशिक मध्ये गजानन नाना शेलार यांना उमेदवारी बोलतोय, मला फक्त त्यांना ते निवडून कसे येतील त्याचं मला कॅल्क्युलेशन दे, उमेदवार आपला फायनल. हे मी त्यांना पण सांगितलेलं आहे. आणि माझं जे काम आहे ऑलरेडी चालू आहे, त्याच्यावरती मुन्नाबाई असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, नानासाहेबांना मी सांगितलंय की मला जे काम करायचे, आज एवढे लोक माझ्याबरोबर जर असतील तर नानासाहेबांचा 100% विजय आहे. आज आपल्याला माहिती 273 ते 274 बूथ आहे. आपल्याला एक बूथ मधनं आपल्याला कमीत कमी 600 मतं काढायची आणि त्या 600 मताला 10 लोकांमध्ये प्रत्येक आज आलेल्या व्यक्तींनी मतदारसंघातले जे काही आपले लोक असतील 50 घर जरी पकडले, 4-25 200 लोक होऊन जातात. माझी विनंती आहे, आता बबलू शेख, विशाल दादा असेल, नंदन भाऊ, आपली सगळी टीम असेल, जितके लोक आपल्या मध्य नाशिक मध्ये जे आहे त्यांची फक्त ऍड्रेस, फोन नंबर, त्याच्यानंतर त्यांची जे काही डिटेल ते आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती येत्या 25 तारखेनंतर आपल्याला त्याच्यावरती काम करायचं. आणि ते काम करत असताना फक्त 3 महिने सप्टेंबर पर्यंत फक्त नानासाहेब त्यांच्यासाठी आपण सर्वांनी 2 तास फक्त काम वेळ द्यायची आणि त्याच्यासाठी मेहनत जर घेतली, आपल्याला 100% उमेदवारी आहे. आता उमेदवारीबद्दल सांगायचं असेल की नानासाहेब काम करायला अनेक वर्षापासून सगळ्या पक्षाच्या लेवलला पवार साहेब असतील, सगळ्यांना माहिती काय काम करतात, धडाडीचे आहे, सगळं काही आहे. पण त्याच्यासाठी जर आपण ग्राउंड लेवलवर सर्वे होत असतात, अनेक सर्वे मी ह्या येत्या लोकसभेमध्ये 3 ते 4 सर्वे आम्ही करून नानासाहेबांना आम्ही दिले. कोण कुठं काय आहे काय हे सगळं आपल्याला समजतं आणि पक्षीय लेवलला वरतून पण सर्वे येतात. या सर्वे मध्ये आज आपण बघितले असे की सगळे झालेले आमदार 2-3 वेळा लढले, आपले नानासाहेब पहिल्यांदा लढणार आहे, नवीन चेहरा आहे. त्याच्यासाठी आपल्या जनतेमध्ये नानासाहेब काय आहे हे त्यांच्याकडनं आलं पाहिजे. त्या सर्वेमध्ये आपल्या नानासाहेबांचं नाव आलं पाहिजे की जेणेकरून पक्षाला सांगता येईल की 5 उमेदवार आहे, 5 उमेदवारापैकी काँग्रेसचा नाही चालू शकत, तर शिवसेनेचा नाही का कुठलाही, आपल्याला फक्त नानासाहेब वैयक्तिक लेवलला आपल्या नानांचं नाव आलं पाहिजे. उमेदवारी 100% आणि निवडून येणार म्हणजे एवढंच. आणि आपले पुढील भावी आमदार हे नानासाहेबच असणार, एवढं मी शब्द देतो. आणि काम गेल्या म्हणजे मला आठवतं की नानांच्या पहिली निवडणूक तर आतापर्यंत मी काय नानांबरोबर भाग झालो. नानांनी जे काम सांगितले ते काम करत आलो. अनेक जीवनामध्ये अनेक चढउतार आले, पण एक ध्यानात ठेवा, नानांनी जो दिलेला शब्द असतो ना तो 100% 100% नाना पूर्ण करतात. मग त्याच्यासाठी आपल्याला 2 पावलं पाठीमागे जरी याची पाळी आली आणि अनेक आपल्याला आपण साक्षीदार आहात. नानांनी अनेक लोकांना शब्द दिले, स्वतः 20% केलं, पण समोरच्याला मोठी सोडून राग होऊ लागलेला आहे. हे आपल्याला विचारता कामा नये. विचार आहे की जुन्या राष्ट्रामध्ये काम करत असताना, नाशिक शहरामध्ये काम करत असताना एक अभ्यासू नेतृत्व दुसऱ्याला बघितलं जातं ते म्हणजे गजानन नाना शेलार.
कुठलंही काम असेल रात्र रात्र नानांना एक फोन करा किंवा काही समस्या होता आणि ते आपले प्रॉब्लेम त्यांच्याकडे सांगा, त्या क्षणी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नाही अडचणीचं काम असेल तर नाना स्वतः येतात आणि त्या ठिकाणचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. एक फार जसं सर्वांनी आपल्याकडे प्रसंग सांगितलं तसा एक माझ्याबरोबर घडलेला प्रसंग मी आपल्याला सांगतो. हा प्रसंग साधारणतः 20 वर्षापूर्वीचा असेल. काही दुर्घटना घडली होती आणि दुर्घटनेमधून नाना तारून आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती आणि कामकाजाला सुरुवात करताना सगळ्यात पहिली जी केस होती ती माझी होती. नाना नाशिक महानगरपालिकेमध्ये गेले सुद्धा नव्हते, पण नानांना सांगितलं नाना अशी घटना घडलेली आणि ते मला फार त्रास देत आहे. नाना डॉक्टर औषध बसले होते आणि नानाच्या बुलेट होती आणि नाना आणि मी त्या बुलेटवर नाशिक महानगरपालिकेमध्ये गेलो. जे 1 वर्षापासून जो एक अधिकारी होता तो मला इतका भयानक त्रास देत होता. त्याला माहित होतं की हा राजकीय प्रवाहाचा कार्यकर्ता आहे, तरी सुद्धा तो मला त्रास देत होता. तर नानांना मी त्या तिथं घेऊन गेलो. तो नाना टेबलवर बसले आणि टेबलवर बसून काय प्रॉब्लेम असायचा ते असं आहे ते तसं आहे ते तसं आहे. नानांनी शब्द काय काढला असेल अरे हा भामटा आहे तो तू चोर म्हणे, तुला पैसे पाहिजे का? आणि त्या क्षणी ही महानगरपालिका पहिल्यांदा नाना घटना घडल्यानंतर गेले आणि पहिलीच केस आणि नानांनी त्या महानगरपालिकेमध्ये असलेली जी प्लास्टिकची खुर्ची होती अशी उचलण्याच्या टोकाला मारे झाली. म्हणजे असा नेता म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आपल्यावर फार देणारा असा नेता फार कमी भेटतो. जे कार्यकर्त्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा, कार्यकर्त्यांसाठी नानांनी काय काय व्यक्ता बोलल्या या नानाच्या जवळच्या कार्यकर्त्यांना माहित आहे, म्हणून मी काही जास्त बोलत नाही. पण नाना मी आपल्याला शब्द देतो, आपण जो भी निर्णय घ्या, जो भी निर्णय घ्या त्या निर्णयाची आम्ही एकनिष्ठ आहे. जो भी निर्णय आपण जे भी काम झाला ते 100% आहे पूर्ण करू एवढा शब्द देऊन माझ्या शब्दाला मंथन मुक्करी मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज जो स्नेह मेळावा आयोजित केला त्या मंडळाच्या सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय पिंगळे साहेब, मुकुंद नाना पिंगळे, ते नाना मी नाना, सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे सफाई कर्मचारीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आता झालेले दलोड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य सातत्यानं सर्वांना मार्गदर्शन करतात ते कर्डिले सर, समता परिषदेचे पदाधिकारी आणि राममुक्तीचे प्रेरणास्थान दंड्या अण्णांचे माजी अध्यक्ष सन्माननीय शशीभाऊ हिरवे, उमाकांतजी मुटकरी, सन्माननीय संजूजी मंडलिक, सन्माननीय आमचे विकाभाऊ शिंदे, या ठिकाणी असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे अतिशय मोठ्या याच्यावर असलेले आणि श्री श्री रविशंकरच्या अतिशय जवळ असलेले सन्माननीय ॲडव्होकेट
चव्हाण साहेब, सन्माननीय रहाणे साहेब, सन्माननीय राहुल अजयजी कसंबळ, उपस्थित असलेले सूत्रसंचालन करणारे सन्माननीय तेजस्वी शिरसाट, सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि दंडे हनुमानवर प्रेम करणाऱ्या सर्व दंडे हनुमानचे चाहते, कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, स्नेहमेळावा घेणार तो दंडे हनुमानचा आहे. दंडे हनुमानचे जवळपास 2-2.5 सभासद आहे आणि त्या सभासदांच्या माध्यमातून आज हा मेळावा आयोजित केलेला आहे असं मला सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे या स्नेह मेळाव्याला मी आलो. परंतु इथे आमचे काही कर्मचारी दिसतात जे महानगरपालिकेत 1266 मध्ये लागलेले, ते दंडे हनुमानचे सभासद असतील. काही कॉन्ट्रॅक्टवरचे 10-12 जण दिसतात. मग ते वाहन असतील. आत्ता एक वाहन बोलले, त्याच्याबरोबर ड्रायव्हर मधले असतील असे बोलले, ते 5-6 जण दिसतात. ते मंडळाचे सदस्य असतील किंवा मंडळांशी इतर संबंध असतील. असो, हा मेळावा तुम्ही ठेवला तर मेळाव्याला स्वरूप मात्र अतिशय वेळेवर वेगळं देण्याचा प्रयत्न केला. मी नम्रपणे सांगतो की पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहणार आहे. मी पक्षाचा एकनिष्ठ शरद पवारांचा समर्थक आहे. एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ. माझ्या शब्दात आणि रक्तात कधीच बदल होणार नाही. कारण मी 2008 सांगितलं का पहिले आता शोभाताई बचाव ज्यावेळेस उभ्या होत्या त्यावेळेस आपण राष्ट्रवादीला तिकीट मागितलं होतं इथे. त्यावेळेस ते तिकीट मिळालं नाही, शोभाताईंना मिळालं. शोभाताईंना मिळालं, शोभाताई येऊ शकल्या नाही, दुसरे उमेदवार निवडून आले. त्यानंतर मागच्या वेळेस सुद्धा राष्ट्रवादीकडून आपण आग्रह केला होता, पण जागा काँग्रेसच्या असल्यामुळे ती जागा काँग्रेसला द्यायची म्हणून काँग्रेसला दिलं. त्या ठिकाणी उमेदवार उभे राहिले. आपलं त्या ठिकाणी आघाडी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी सर्व स्वतंत्र लढले आणि त्या स्वतंत्र लढल्यामुळे या ठिकाणावर जे काही राहा झाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा तो ना भूतो ना भविष्य असा राहा. अर्थात आम्ही त्यावेळेस आमचे सहकारी शाहू खैरे हे आमचे सहकारी होते, त्यांना पूर्णपणे मदत केली आणि त्या ठिकाणी ते काही लोकांनी पडले. यावेळेस सुद्धा मागच्या वेळी विधानसभा झाली त्या विधानसभेला उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीकडे आपण गेलो, परंतु त्यावेळेस मी मोठी लढाई अंगावर घेतली होती. माझा तर तिकीट देऊ शकणार नव्हते, ते त्याच्या मागच्या वेळेस ते देऊ शकणार नव्हते हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मागच्या वेळेस तिकीट मिळालं नाही, कारण मोठा राहणा झाला आणि त्या राहण्यामध्ये सर्व मी मागायला गेलो तर माझा फॉर्म का भरला इथपासून सुरुवात केली. तुमचा फॉर्म मी कसा स्वीकारला इथून सुरुवात केली आणि त्या म्हणजे तुम्हाला ते शक्य नाही होणार. तिकीट मिळणार ते सोडून दिलं आणि मुक्त झालं. या मागच्या वेळेस मात्र मागितलं. मागच्या वेळेस सुद्धा काँग्रेसला उमेदवारी दिली. काँग्रेसचे आमचे शाहू खैरे सहकारी त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांना लढायची इच्छा नव्हती. ते त्या ठिकाणी लढले नाही आणि त्यांनी सांगितलं का हे तिकीट तुम्ही माझं नाव मी मागितलंच नाही तिकीट, तर तुम्ही मला कशाला देता. तर त्यांनी ती उमेदवारी दुसऱ्याला द्यायची. त्यावेळेस आमचे डॉक्टर कैलास कामत यांच्याकडे मला बोलवले गेले. आता डॉक्टर कैलास कामत तसे आमचे समता परिषदेचे गुरुवारी चांगला नेता आहे, चांगला कार्यकर्ता आहे, संयमी आहे. त्यांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं का या इथे. घरात गेलो. घरात गेल्यानंतर काँग्रेसचे नेतेगण बसलेले होते
आणि त्या काँग्रेसच्या नेतेगणांच्या माध्यमातून चर्चा. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.